नवनारायणाय नमः। नेहमीप्रमाणे यावर्षी देखील आपण धर्मनाथ बीच सोहळा 2025 या दिवशी दर्शनासाठी धामोरी येथे गेलेलो। सुंदर असं रमणीय वातावरण, भक्तिमय वातावरणामध्ये आपण अडभंगीनाथांचे दर्शन घेतले, नवनारायणांचे दर्शन घेतले। ज्यांना दर्शन घ्यायला जमलं नाही त्यांच्यासाठी कलश दर्शन देत आहे व्हिडिओद्वारे। येथे दरवर्षी गोरक्षनाथांची जनार्दन स्वामींची पालखी येते। खूप सुंदर हवन येथे होतं। आहुती म्हणून नारळ टाकले जातात। आज धर्मराजाने नाथ दीक्षा घेतलेली गोरक्षनाथांकडून तो हा धर्मनाथ बीच समोर दिसतंय ते गोरक्ष चिंचेचं झाड, तेही अडभंग वाढलेलं आहे। सुंदर अशी नाथांची रांगोळी काढलेली आहे। आज गोरक्षनाथांनी जो कोणी अन्नदान करेल त्याला माझा अक्षय आशीर्वाद असेल असे वचन दिलेले आहे। ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ही ध्यान करण्याची त्यांची जागा, त्यांनी जे तप केलं ती ही जागा, म्हणून इथे हे छोटंसं मंदिर बांधलेलं आहे। कुठेही नाही अशा उभ्या स्वरूपातल्या नाथांच्या मूर्त्या इथे आहेत। आपले या आधीचेही व्हिडिओ धामोरी येथील आहेत, तेथे कसं जायचं याविषयी सांगितलेलं आहे। अलख निरंजन अलख निरंजन असे जे गजर करतात, या अलखच्या गजरामध्ये नवनारायणांनी भूतलावावरती प्रवेश केला आणि त्याच अलखाच्या गजरामध्ये सर्व पृथ्वीला, सर्व आपल्यासारख्या मनुष्यांना कल्याणाचा एक मार्ग दिला। ओम नवनारायणाय नमः।